एमआयएम 24 जागांवर विजयी झालेली आहे। म्हणजे एमआयएमनं सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय। या सगळ्याचा सोलापूरमधून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। संभाजीनगरमध्ये भाजपनं दणाणून विजय मिळवलेला आहे। त्यानंतर जल्लोष साजरा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण जर मागे पाहत असाल तर जे नवीन नगरसेवक झालेले आहेत ते या ठिकाणी जे विजय उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठेतरी उत्साह आणि विजय साजरा केला जातोय। मंत्री महोदय अतुल सावे आहेत, ज्यांनी ही जबाबदारी घेतली होती ती पूर्ण करून दाखवली। काय सांगाल, जे बोलले ते करून दाखवलं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आणि छत्रपती संभाजीनगर जे औरंगाबाद नाव होतं ते छत्रपती संभाजीनगर मान्य देवेंद्रजींनी केलं। हा विश्वास या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला होता आणि तो विश्वास म्हणूनच जनतेने आज भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक निवडून दिलेत। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 वर्षात रस्त्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे मान्य देवेंद्रजींनी मार्गी लावलेत। आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये पण हे एक औद्योगिक शहर आहे, एक पर्यटक शहर आहे आणि शैक्षणिक शहर आहे। यासाठी या शहराचा विकास करण्याकरता कोल्हापूरमध्ये महायुतीला मिळालेला आहे। मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या आमच्या सर्व आम्ही सगळ्या मंडळींनी महायुतीची जी भूमिका गेले महिनाभर लोकांच्यापर्यंत पाठवण्यासाठी पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसार पदयात्रा रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे। या महायुतीच्या सगळ्या यशामध्ये सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, दुसरे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर, सन्माननीय आमदार अमल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे अनिल फरास, शिवसेनेचे सुजित चव्हाण, या सगळ्या मंडळींनी आणि महिलांनी सुद्धा युवकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि कोल्हापूरचे प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू शकतो, राज्यात आमचं सरकार आहे, केंद्रात आमचं सरकार आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो। आणि त्यामुळं अभूतपूर्व असं यश, अजून 2 प्रभागाचा निकाल यायचा आहे परंतु महायुती सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आमची घोषित झालेली आहे। त्यामुळे लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मी काल मतदान करताना मी सांगितलं होतं काल 15 जानेवारी वाढदिवस मी साजरा करणार नाही आणि आज 16 जानेवारीला मी हे पुणेकरांनी ऐकलंय, आमचं संकल्पपत्र पुणेकरांपर्यंत पोहोचलंय, त्यांना ते स्वीकारलं, त्यांनी विश्वास व्यक्त केला। म्हणून मुद्दा एकच आहे की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आम्ही जिंकतोय, पुणेकरांचं आम्हाला समर्थन मिळतंय। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक तर पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजेत, दुसरं अहोरात्र आमच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले, जे काम केलं, प्रामाणिक आमचे सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील आणि विशेष करून मला असं वाटतं की आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे। आज जवळजवळ 2000 पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये केवळ आम्ही 157-58 लोकांना संधी देऊ शकलो। तर उर्वरित हे सगळे जे आमचे लोक होती ज्यांनी मनापासून तरी सुद्धा पार्टीचा एक विचार असतो, एक संस्कार असतो, या सगळ्यांनी मनापासून परत उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा पक्षाचं काम केलं। मी त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन। त्यांना सुद्धा खरं तर विजयाच्या खरं तर त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे। मला खूप आनंद वाटतो की पुणेकरांनी पुन्हा एकदा कामावरती विश्वास ठेवला आणि काम करायला आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे हा विजय जो आहे तो मी अत्यंत नम्रपणे त्याचा तर स्वीकार जबाबदारी म्हणून करीन की आम्हाला जबाबदारी दिली आहे, आम्हाला विजय दिलाय, सत्ता राबवण्यासाठी नाही दिली, सत्ता काम करण्यासाठी दिली आहे। तुम्ही टाकलेल्या कुस्तीचा डाव योग्य पडला म्हणजे याचा अर्थ नाही, पुणेकरांनीच डाव समोरच्याचा उधळून लावलाय आणि पुणेकरांनीच चारी मुंड्यात चित केलाय। दादांनी टीका देखील केली होती, यांना कारभारी बदला पुण्याचा अशा पद्धतीचं सातत्याने तुमच्यावर देखील टीका होती। माझ्यावरती वैयक्तिक टीका झाल्या, त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती मला खूप काय विलन ठरवायचे कार्यक्रम केले, मला काही केलं आणि मला तरी सुद्धा हा विश्वास, मी नाही गेलो खालच्या पातळीवर कधीच, पण मला विश्वास हाच होता की पुणेकरांचं माझं सगळं आयुष्य पुण्यात, मी पुण्याचा लहानाचा मोठा मी पुण्यातला आहे, मला माहिती आहे पुणेकरांना काय अपेक्षित काय हवं असतं। त्यामुळे कुणी काही केलं तरी त्याचा काही फरक पडला नाही।
पुणेकरांनी कामाला, विकासाला आणि व्हिजनला स्वीकारले, नेतृत्वाला आमच्या स्वीकारले, देवेंद्रजी असतील, मोदीजी असतील, त्याला स्वीकारले. म्हणून मला असं वाटतं ती जबाबदारी म्हणून पाहतो. वैयक्तिक माझ्यावरती टीका आरोप झाले, काय करायचं ते करू द्या, पण मला माहिती आहे पुणेकर माझ्या सोबत. संदर्भातली दृश्य आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतो आहोत. एमआयएमनं त्या ठिकाणी आपला जल्लोष साजरा केलेला आहे. अमरावतीमधलं चित्र आपण यापूर्वी पाहिलेलं होतं की भाजप एकहाती सत्ता राखण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करत असताना नवनीत राणा आणि दाम्पत्याला दुखवणं भाजपला मात्र चांगलंच महागात पडलेलं आहे. भाजपच्या काही उमेदवारांचा एमआयएमनं पराभव केल्यानंतर मात्र एमआयएम मोठा जल्लोष अमरावतीमध्ये सादर करत असल्याचं आपण यावेळेला पाहतोय. या घडीची सर्वात मोठी बातमी अमरावतीकरांसाठी. अमरावतीमध्ये एमआयएमनं जल्लोषाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सोलापुरातून पुढची बातमी आपल्यापर्यंत येणार आहे आणि ती म्हणजे सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपचे सर्व उमेदवार हे विजयी झालेले आहेत. यामध्ये भाजपच्या सुनीता कामाठी